अस्थमा हा श्वासनलिकेचा विकार आहे। 7 मे रोजी जागतिक दमा दिवस आहे आणि या दिवशी अस्थमाच्या ट्रीटमेंटबद्दल आपण जाणून घेणे गरजेचे आहे। अस्थमाची ट्रीटमेंट ही 2 प्रकारे होते। एक तर आपण जे खायची औषधं घेतो त्या खायच्या औषधामुळे एक अस्थमाची आपण ट्रीटमेंट करतो आणि दुसरी म्हणजे इनहेलेशन म्हणजे की ओढायची औषधे। या ओढायच्या औषधामध्ये पुन्हा 2 प्रकारचे औषध असतात। एक तर तो जो रिलीव्हर ज्याला म्हणतात की जो दम्याचा अटॅक आहे तो कमी करणारी औषधे आणि दुसरी अँटी इन्फ्लेमेटरी औषधे। अँटी इन्फ्लेमेटरी औषधामध्ये मुख्यतः स्टेरॉइड्स असतात, पण या स्टेरॉइडचा फारसा बॉडीवर आपल्याला साईड इफेक्ट्स होत नाहीत, कारण हे स्टेरॉइडची औषधं आत शरीरात शोषली जात नाहीत। परंतु की या स्टेरॉइडच्या औषधाने किंवा अँटी इन्फ्लेमेटरी औषधाने पेशंटला जास्त प्रमाणात चांगला फरक पडतो आणि ही औषधे लॉंग टर्म जर घेतली तर पेशंटला अस्थमावर चांगल्या प्रकारे उपाय होतो। अस्थमा हा आजार कंट्रोल करण्यासाठी आपल्याला अँटी इन्फ्लेमेटरी आणि रिलीव्हरची ही दोन्ही औषधाची गरज आहे।